नमस्कार मित्रांनो, मी आहे सर्वेश तकडेलवार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बरेचसे लोक आहेत ज्यांना चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक ज्या आहेत त्या समजत नाही, पण त्यांना ट्रेडिंग करायचं आहे. जर तुम्हाला पण चार्ट पॅटर्न जर समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला गेलो तर यामध्ये खूपशा गोष्टी असतात. जसं मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, त्यानंतर एनगल्फिंग असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या समजायला सोप्या तर नाही आहेत, पण कठीण सुद्धा नाही आहेत. पण तरीही आता इतका ॲडव्हान्स झालेला आहे, की त्यामुळे जास्त डीपमध्ये जाऊन हे कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायची इतकी काही आवश्यकता राहिलेली नाही आहे. मी एंजल सुद्धा यूज केलेला आहे. सुद्धा यूज केलेला आहे. सध्या मी झिरोचा यूज करतो आहे आणि एक यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत किंवा जे टूल्स आहेत ते खूप जास्त चांगले वाटलेत मला. जर तुमच्याकडे झिरोचा नसेल आणि तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही त्यावर क्लिक करून झिरोचा अकाउंट बनवू शकता. आता मी तुम्हाला सांगतो, की यामधलं इंडिकेटर नेमकं आहे काय आणि ते यूज कसं करायचं. हा झाला एक सिंपल चार्ट SBIचा आहे समजा हा. डिस्प्लेवर क्लिक केलं, की तुम्हाला इथे दिसेल हायकेन अशी एक ऑप्शन. ठीक आहे. हा समजा आहे हा जो नॉर्मल चार्ट पॅटर्न आहे. इथे जर तुम्ही डिस्प्लेवर क्लिक केलं, हायकेन अशीवर क्लिक केलं, तर बघा या पॅटर्नमध्ये स्मूथनेस क्रिएट झालेला आहे. पूर्ण स्मूथनेस. इथनं जे ग्रीन कॅन्डल चालू झाल्यात, ते इथपर्यंत ग्रीन आहेत पूर्ण. इथनं ज्या रेड चालू झाल्यात रेड. म्हणजे तुम्हाला प्युअरली रेड ग्रीन असं न दिसता एक स्मूथनेस क्रिएट झालेला दिसत असेल. आणि यामध्ये एनगल्फिंग किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार हे इतकं काही डिटेलमध्ये तुम्हाला शिकायची गरज नाही. यामध्ये सिम्पली फक्त 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसेल की एक बुलिश कॅन्डल तुम्हाला दिसत असेल, ज्याला लोअर शॅडो नाही आहे. ठीक आहे. यामध्ये लोअर शॅडो नाही आहेत. ठीक आहे. या आहेत बुलिश कॅन्डल्स. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिसेल बिअरिश कॅन्डल, ज्याला अप्पर शॅडो नाही आहे. ठीक आहे. बघा इथे ज्या कॅन्डल्स आहेत याला अप्पर शॅडो नाही आहे. आणि तिसरी जी आहे तो आहे डोजी. डोजी मग कुठलाही असेल, रेड किंवा ग्रीन. ज्याला अप्पर आणि लोअर दोन्ही शॅडो आहेत तो झाला डोजी. ज्याला फक्त अप्पर शॅडो आहे आणि ग्रीन कलरमध्ये आहे ती झाली बुलिश कॅन्डल. ज्याला रेडमध्ये फक्त लोअर शॅडो अप्पर शॅडो नाही आहे ती झाली बिअरिश कॅन्डल. या इंडिकेटरमध्ये फक्त आणि फक्त या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी सोडून काहीही नाही. म्हणून यामध्ये तुम्ही शेअरचा ट्रेंड हा इझिली डिटरमाइन करू शकता. इथनं जर तुम्ही बघितलं की एक डोजी आला, डोजी नंतर एक बुलिश कॅन्डल आली, मार्केट पूर्ण वर गेलं. पुन्हा डोजी आला, बिअरिश कॅन्डल आली, मार्केट खाली आलं. सिम्पली तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर बुलिश कॅन्डल असेल तर मार्केट वर जाईल. ठीक आहे. जर बिअरिश कॅन्डल असेल तर मार्केट खाली जाईल. आणि जर डोजी असेल तर तो शेअर स्टेबल राहणार आहे. फक्त आणि फक्त स्टेबल. म्हणजे त्यावेळेस आपण होल्ड करूयात पोझिशन. बस हे सोडून या 3 मध्ये दुसरं काहीच नाही आहे. जेव्हा पण बुलिश कॅन्डल दिसेल, हे वरती गेलं, डोजी बनला होल्ड, पुन्हा वरती गेलं, पुन्हा डोजी बनला होल्ड, पण हे वरच गेलं. त्याच्यानंतर डोजी आला, इथे होल्ड केली पोझिशन. इथे जी प्राईस आहे ती याची ऑलमोस्ट सेमच होती, जास्त फ्लक्च्युएशन काही नव्हते. त्याच्यानंतर याची जी बिअरिश कॅन्डल बनली, इथून हे पूर्ण मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी आहेत यामध्ये. हे सोडून यामध्ये काहीच नाही आहे हाय कॅनेशीमध्ये. आणि तुम्हाला एक डिटेलमध्ये आणखी एक गोष्ट सांगतो, की नेमकं कुठल्या कॅन्डल नंतर वरती जाईल, नेमकं कुठल्या कॅन्डल नंतर खाली जाईल. ठीक आहे. याचे जे क्लोजेस आहेत, ठीक आहे, बुलिश कॅन्डलचा हा असतो ओपन, हा असतो क्लोज. मी तुम्हाला माहिती असेल पण तरी सांगतो. फॉर एक्झाम्पल ही जर एखादी कुठली कॅन्डल आहे, कुठलीही असो, समजा ही बुलिश कॅन्डल आहे, तर ही असते याची बॉडी. ही झाली याची बॉडी. ही झाली लोअर शॅडो, लोअर शॅडो. ही झाली याची अप्पर शॅडो, अप्पर शॅडो. हा झाला ओपन पॉईंट, हा झाला क्लोज पॉईंट. ठीक आहे. ही झाली बुलिश कॅन्डल.
आता बिअरिश कॅन्डल जर काढायची म्हटलं तर यामध्ये सगळं सेम असेल, फक्त फरक असेल ओपन आणि क्लोजचा. यामध्ये असेल हा ओपन, हा क्लोज. फक्त उलट असेल, यामध्ये हा ओपन होता, हा क्लोज होता. यामध्ये हा ओपन असेल आणि हा क्लोज असेल. एवढं सोडून यामध्ये काहीच फरक नाही आहे. ठीक आहे. आता बघूयात की नेमकं यामध्ये ओपन क्लोजचं काय आहे. फॉर एक्झाम्पल एखादी बुलिश कॅन्डल जर अशी बनलेली आहे, फॉर एक्झाम्पल एखादी अशी बुलिश कॅन्डल बनलेली आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला दिसेल की अशी बुलिश कॅन्डल बनली आहे. बघा, एक बुलिश कॅन्डल आहे, त्यानंतर दुसरी बुलिश कॅन्डल बनलेली आहे. बरोबर. जेव्हा पहिल्या बुलिश कॅन्डलचा क्लोज दुसऱ्या बुलिश कॅन्डलपेक्षा खाली असेल, म्हणजेच याचा जो क्लोज पॉईंट आहे आणि याचा जो क्लोज पॉईंट आहे हा याच्या वरती गेलेला आहे, म्हणजे मार्केट बुलिश आहे. म्हणजे याच्यानंतर येणारी थर्ड जी कॅन्डल असेल ती मोस्ट लाईकली बुलिशच असेल, त्याच्या वरती असेल. जसं इथे झालं, इथे झालं, इथे पण, इथे पण, इथे पण. ठीक आहे. जेव्हा बुलिश कॅन्डलमध्ये, इकडे काढतो मी, जेव्हा बुलिश कॅन्डलमध्ये त्याच्या नंतरच्या कॅन्डलचा क्लोज खाली येतो, तेव्हा ती मोस्ट लाईकली एकतर डोजी बनेल, नाही तर त्याच्यानंतर मग रेड बनणं सुरू होईल. रेड म्हणजे बिअरिश बनणं चालू होईल. म्हणून फक्त ग्रीन आहे म्हणून बुलिश आहे असं नाही, त्याचं ओपन सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. जसं या कॅन्डलमध्ये बघा, इथे जो क्लोज होता याचा, ओपन नाही सॉरी क्लोज, या ओपन नंतर हा जो इथे क्लोज झाला, त्याच्यानंतर याचा जो क्लोज पॉईंट आहे तो याच्या वरती गेलेला आहे, पुन्हा याच्या वरती गेलेला आहे, इथे पुन्हा वरती गेलेला आहे. ठीक आहे. जशी सिच्युएशन ही बुलिश कॅन्डलमध्ये आहे, तशी सेम सिच्युएशन ही बिअरिश कॅन्डलमध्ये सुद्धा आहे. बिअरिश कॅन्डलमध्ये जेव्हा पहिल्या कॅन्डलचा क्लोज हा दुसऱ्या कॅन्डलपेक्षा वर असतो, फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा, या दोन कॅन्डल्स, जेव्हा पहिल्या कॅन्डलचा जो क्लोज पॉईंट आहे तो याच्यापेक्षा पण खाली आला आहे, म्हणजे हे खाली जाणार आहे मोस्ट लाईकली. म्हणजे याच्यानंतर येणारी तिसरी कॅन्डल ही मोस्ट लाईकली अशी बनेल, ज्यानी प्राइस आणखी खाली जाईल. जसं इथे झालाय, इथे झालाय, पुन्हा इथे झालाय. आणि इथे बघा, आता याचा जो क्लोज आहे आणि याचा जो क्लोज आहे, हा क्लोज खाली न येता हा वर गेला, म्हणून इथे हा डोजी बनला. आणि डोजी बनला म्हणजे पोझिशन सरळ सरळ होल्ड असते. याच्यानंतर पुन्हा रेड बनला, पुन्हा रेड बनला, इथे ग्रीन बनला डोजी, मग इथनं मार्केट पुन्हा वर गेलं. म्हणजेच आपल्याला फक्त कॅन्डल न बघता कॅन्डलचा क्लोजकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जर एकदा हे क्लोज आपल्याला समजले की तो त्याच्या वरती आहे की खाली आहे, त्याच्यावरून आपण मार्केट हिची पोझिशन किंवा त्याची जाणारी जे ट्रेंड आहे तो आपण डिटरमाइन करू शकतो. जसं हा ग्रीनमध्ये, रेडमध्ये हा झाला आणि ग्रीनमध्ये असा झाला. ज्या वेळेस या सिच्युएशन असतात त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड आपण डिटरमाइन इझिली करू शकतो. आणि या हायकिनाशी इंडिकेटरमध्ये या तीन गोष्टी सोडून काहीही नाहीत. तुम्ही इझिली कॅन्डलस्टिक पॅटर्न न शिकता डिटरमाइन करू शकता किंवा ट्रेड करू शकता. फॉर एक्झाम्पल जर इथे जर आपण बघितलं तर याची प्राइस ऑलमोस्ट होते 223 224 रुपये. इथे आपण काही बाय न करता जर इथे जरी बाय केलं असतं 226ला, तरी आपल्याला इझिली 252चा पॉईंट मिळाला असता. 225 पासून 250 जरी पकडला आपण, तरी सरळ सरळ हे 25 रुपये झालेत. इथे कुठेही डोजी आलेला नाही यामध्ये. ठीक आहे. तसंच आपण बघू एखादी शॉर्ट सेलसाठी कंडिशन कुठे असेल तर ही इथनं बघा, इथनं जर एक तर पडणं चालू झालं, बस इथनं पडणं 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 चालू झालं कंटिन्यू. जर हे कॅन्डल खूप जास्त मोठी असेल तर तो स्ट्रॉंगली बिअरिश आहे. जर कॅन्डल ही छोटी असेल म्हणजे हा बिअरिश आहे फक्त, पण स्ट्रॉंगली बिअरिश नाही आहे. जसं इथे पण झालं होतं, इथे बुलिश आहे, इथे स्ट्रॉंगली बुलिश होता एकदम. ठीक आहे. इथे पुन्हा बुलिश होता, इथे पुन्हा स्ट्रॉंगली बुलिश होता. तर या इझिली विदाउट एनी कॅन्डलस्टिक पॅटर्न स्टडी करता तुम्ही इझिली ट्रेड करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ऑनलाईन मार्केटमध्ये थोडा वेळ घालवावा लागेल. कितीही जुने पॅटर्न
चार्ट बघितले तुम्ही तर तुम्हाला तेवढं जमणार नाही जेवढं तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये वॉच करून तुम्हाला जमेल. शेवटी एक्सपिरियन्सच सगळं काही आहे. सो मी रिकमेंड करेल तुम्हाला की जर तुम्ही हे वापरत असाल तर तुम्ही आधी काही दिवस तरी ऑनलाईन मार्केटमध्ये टाईम स्पेंड करा. मग त्याच्यानंतर पेपर ट्रेड चालू करा सोबतच. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की तुम्ही हे इझिली यूज करू शकता, तरच तुम्ही छोटा कॅपिटल इन्व्हेस्ट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक यू.